सातारा शहराची लाईफलाईन असणारं कास धरण आहे ते सध्या ओव्हरफ्लो झालेलं आहे. आपण सध्या आहोत कास धरण परिसरामध्ये. आपण पाहू शकतो या ठिकाणी कास धरण भरलेलं आपण पाहतोय. या ठिकाणी कास धरणाच्या परिसरामध्ये बुसड्यांचं स्वरूप आहे ते कास धरण भरल्यामुळे या ठिकाणच्या परिसराला आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच सातारा शहराचं जे संपूर्ण वर्षाचा पाणीसाठा आहे तो या कास धरणातून केला जातो. या ठिकाणी कास धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे साताराकरांमध्ये एक आनंददायी वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान हे पहिल्या 2च महिन्यात पावसाच्या हे कास धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसामुळे या ठिकाणी हे कास धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आला आहे. 2 महिन्यानंतर या पुढच्या येत्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या पावसाची देखील दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं या ठिकाणच्या शेजारच्या नागरिकांना या ठिकाणी मोठ्या सतर्कतेचा इशारा आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. तसेच साताऱ्याचं लाईफलाईन असणारे कास धरण भरल्यामुळे एक साताराकरांमध्ये एक आनंददायी वातावरण आहे ते तयार झालेलं पाहायला मिळते. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, कास धरण, सातारा.